पद्मजा, पद्मजा, पद्मजा! श्री 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 काय झालं? एवढा घामाघूम का झालायस तू? श्रीकांत, तुला काही स्वप्न वगैरे पडलं का? तुम्ही कोण? अरे मी सुहास, तुला आठवतंय का? आपण भेटलोय? नाही, आपण आज पहिल्यांदाच भेटतोय. मग इथे कशाला आलात? मला भेटायचं होतं तुला, म्हणजे माझं काम होतं तुझ्याकडे. पद्मजा, असं असं भयानक स्वप्न मला नाही भेटायचं. तुम्हाला, तुम्ही जा. येस, ऑफकोर्स. लो, आलेस ना 2 मिनिटं. हे बघ श्री, झालं गेलं विसरून जाऊ येणारे बाळा. श्री, जरा शांतपणे विचार कर ना रे. माझा तुमचा काहीही संबंध नाही. त्याच्यात तर इथून निघून जा, नाहीतर मी काय करेल. जाते मी. जाण्यापूर्वी मला एका प्रश्नाचं उत्तर देशील बाळा? तुझं माझं काही नातं नाहीये म्हणतोस, मग तुझी आई कोण आहे रे? अरे मी आहे रे तुझी आई. अरे श्री, असं काय करतोय रे? अरे ऐक ना, ऐक ना रे. तुझी आणि श्रीकांतची जेव्हा पहिली भेट झाली ना, त्यावेळेला सुद्धा श्रीकांत आजारीच होता. तो नॉर्मल नव्हताच. त्यामुळे त्याच्या वागण्याचा स्पेसिफिक अर्थ लावता येणं खरंच शक्य नाहीये. कारण त्याच्या आयुष्यामध्ये पद्मजाखेरीज दुसरी कुठलीही मुलगीच नाहीये. त्यामुळे काहीही झालं तरी तो तुला पद्मजा समजतच राहणार आहे. आणि या अवस्थेतून आपल्याला त्याला लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. तसं नाही झालं तर याच्या पुढची स्टेज खूपच भयानक असेल. आपण 100दा प्रयत्न केला ना आपली ओळख पटवण्याचा, तेव्हा कुठे एकदा एका सेकंदासाठी तरी त्याला असं वाटेल. पण त्यासाठी आपण सतत प्रयत्न करायला हवे. असं एकदाच करून हार मानून कसं चालेल? माझं महत्वाचं काम आहे, मी येते जाऊन. सरू, ह्यावेळी तुझं इथे असणं जास्त महत्वाचं आहे. हो ग. आम्ही दोघे आज जाऊन जरा बोलतो. तोपर्यंत अंजली काय करते तिथे लक्ष ठेव, म्हणजे तिचं पुढचं प्लॅन आपल्याला कळेल. अगं पण मी सरिता, आता एक गोष्ट आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे की तो पद्मजा म्हणून का होईना पण तुझं सगळं ऐकतोय. म्हणजे तू त्याला कंट्रोल करू शकतेस. अर्थात एवढंच असून आपल्याला चालणार नाही. आता काय करायचंय? तेच सांगतोय. श्रीकांतची जी ट्रीटमेंट आपण श्री पुन्हा तुम्हाला आधीसारखा ओळखायला लागेल. माझ्याकडे असं काहीतरी आहे ज्याने त्याला माझी ओळख पटेल. आणि एकदा का त्याला माझी ओळख पटली ना की मग त्याला हेही आठवेल की पद्मजा दी आता नाहीये. आणि ही जी आहे ना ती अंजली आहे. तसं नाही झालं तर? नाही झालं तर ऍटलीस्ट त्याला एवढं तर आठवेल की आम्ही दोघं आधी एकमेकांना ओळखायचं. असं असं काय आहे तुझ्याकडे?